जवळपास महिन्याभरापासून गॅस सिलेंडर भरण्यासाठी एजन्सीसमोर रांगा दिसून येत आहेत. त्यातच दररोज नव्या नियमांमुळे ग्राहक वैतागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यातच गॅसचे KYC होत नसल्याने वैतागलेल्या ग्राहकाने रागाच्या भरात साईराम गॅस एजन्सीवर दगडफेक केली. यात एक महिला जखमी झाली. जखमी अन्नपूर्णा राजू पद्मा वय 50 राहणार चाकोतेनगर जुनाविडी घरकुल यांच्या फिर्यादीवरून सोमनाथ सिद्धराम धनुरे वय 42 राहणार किसन संकुल जवाहरनगर याच्यावर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 30 मार्च रोजी घडली. अमेरिका आणि इराण युद्धाचा परिणाम इंधनावर झाला आहे. त्यामुळे देशभरात गॅस सिलेंडर घेण्यासाठी एजन्सीसमोर झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यासाठी गॅस सिलेंडर नोंदणीसाठी 25 दिवस आणि 45 दिवसांची मुदत घालण्यात आली आहे. शिवाय काही ग्राहकांना KYC करण्यास सांगण्यात आले आहे. पण सध्या अनेक वेळा सर्व्हर डाऊन, वेळेची मर्यादा अशा अनेक कारणांमुळे ग्राहक वैतागले आहेत. अशाच प्रकारे सोलापुरातील जुना विडी घरकुल परिसरातील साईराम गॅस एजन्सी येथे KYC होत नसल्याने सोमनाथ धनुरे याने परिसरातील दगड घेऊन एजन्सीच्या लोखंडी जाळीवर भिरकावला. यातील काही दगड तिथेच रांगेत थांबलेल्या फिर्यादी अन्नपूर्णा यांच्या डोक्याला आणि त्यांच्या पाठीमागे असलेल्या लक्ष्मण बंदगी यांना लागले. त्यात 2 जण जखमी झाले. या प्रकरणी पद्मा यांच्या फिर्यादीवरून धनुरेवर गुन्हा दाखल झाला आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.